हाय फ्रेंड्स, मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी असा बनवणार आहे की आताच येत आहे नवरात्र आणि नवरात्रमध्ये आपल्याला नवीन असं उपवासासाठी काही ना काही पाहिजे असतं। तर फ्रेंड्स, तुम्हाला आपल्या चॅनलवर आता 9 दिवस उपवासाचे व्हिडिओ बघायला भेटतील आणि मला जसं वेळ भेटेल तसं मी ते व्हिडिओ अपलोड करतच राहील आणि आपल्या गावाकडचे काही उपवासाचे पदार्थ वगैरे ते त्या व्हिडिओमध्ये असेल। आणि फ्रेंड्स, मी आली आपल्या गावाला आणि गावाला येऊन मी इथं वड्यांची रेसिपी घेते आहे। आपले जे उपवासासाठी साबुदाणे वडे बनवतात तर त्या वड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। कारण फ्रेंड्स, 9 दिवस उपवास असल्याने नवीन असे पदार्थ खाण्यासाठी पाहिजे असतात। कारण 9 दिवस आणि आपल्याला सकाळचा नाश्ता पाहिजे असतो, दुपारचं जेवण असतं, परत रात्रीचं जेवण असतं आणि त्याच्यासाठी काही ना काही प्रश्न पडत असतात की आजला काय बनवायचं, उद्या काय बनवायचं आणि हे दिवस कसे बसे ते ढकलायचं आपलं काम चालू असतं। तर फ्रेंड्स, त्याच उद्देशाने मी घेऊन येत आहे नवीन रेसिपी। तर आजला आपली पहिली रेसिपी असणार आहे साबुदाणे वडे। तर फ्रेंड्स, ही साबुदाणे वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आता मी स्टार्ट करते रेसिपीला। सो नवरात्र असल्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे 9 दिवस 9 कलरचे आपण कपडे घालत असतो। विशेषतः त्याच्यामध्ये बायका असतात आणि बायका 9 दिवस 9 रंगाचे कपडे, साड्या वगैरे, छान ड्रेस वगैरे घालत असतात। तर सो मी त्याच्यामध्ये आता स्टार्ट करते आपल्या व्हिडिओला आणि कुठेही स्किप न करता आपला व्हिडिओ असंच बघा। तो मी व्हिडिओला स्टार्ट करते आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणे वडे कसे बनवायचे आपले। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, हे तुम्ही बघू शकता आपण साबुदाणे वड्यासाठी घेतलेला आहे भाजून शेंगदाणे घेतले, 2-4 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे मी बेतानेच घेतली आहे आणि 1 चमचा आपलं मीठ घेतलेलं आहे। सो तुम्ही आता बघताय रेसिपी, हे मी मिक्सरला बारीक करून घेते। तर फ्रेंड्स, हे तुम्ही समोर बघू शकता आपण हे एकदम व्यवस्थित बारीक असं मस्त वाटून घेतलेलं आहे आणि न पाणी टाकता त्याच्यामध्ये ते वाटून घ्यायचंय। तुम्ही हे बघताय आता लाले किती व्यवस्थित असे साबुदाणे आपले भिजलेले आहेत आणि ही रेसिपी आता तुम्हाला पप्पा दाखवणार आहेत, मी शूट करते। तर पप्पांच्या हातचे साबुदाणे वडे असणार आहेत आणि पप्पा एकदम चांगल्या प्रकारे साबुदाणे वडे करतात। तर फ्रेंड्स, मी आज आली पिंपळगावला आणि पिंपळगावला यायचं कारण पप्पांच्या हातचे साबुदाणे वडे, तर ते एकदम छान असे साबुदाणे वडे बनवतात। तर त्यांच्या हातची रेसिपी मला शूट करायची होती आणि आता येत आहे नवरात्र। तर नवरात्रसाठी आपल्याला हे असं उपवासाचे पदार्थ मी काही टाकणार आहे आणि 9 दिवस उपवास असल्याने बायकांना प्रश्न पडतो की 9 दिवसामध्ये आपण काय करायचं। आणि साबुदाणे वडे हे तर काही सर्वांना माहीतच आहे, पण प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असते आणि ही स्पेशली रेसिपी पप्पांची असणार आहे त्यामुळे पप्पांची रेसिपी सगळ्या छानच असतात। तर तुम्हाला ही आमची पप्पांची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। बायकांचे तुम्हाला तर माहीतच आहे 9 दिवस 9 कलरच्या साड्या असतात आणि ड्रेस असतात आणि बायकांना तेवढेच दिवस एन्जॉय करायला पण असतात। सो मी पण आजला घातलेली आहे आपली पिंक कलरची साडी, गुलाबी कलरची साडी घातली मी आजला आणि 9 दिवस 9 रेसिपी घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे। तर बघू कसं ॲडजस्ट होतंय आणि मी जर 9 दिवस 9 उपवासांचे व्हिडिओज टाकले तर 9 दिवस त्या कलरच्या छानशा अशा साड्या पण घालणार आहे आणि त्याच्यामध्ये ड्रेस असेल, साडी असेल, तर त्याच्यामधले तुम्हाला ते बनवतानाचे माझे ब्लॉग दिसणार आहेत। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून। तर फ्रेंड्स, हे तुम्ही बघू शकता इकडे आपण लावलेले आहेत बटाटे आणि आता आपले बटाटे झाल्यानंतर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करतोय। साबुदाणे त्याच्यामध्ये आपण वाटलेला जो मसाला होता तो पप्पांनी ॲड केला याच्यामध्ये, हे तुम्ही बघताय आणि आता याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे ॲड करतोय। तर चला मित्रांनो, तर फ्रेंड्स तुम्ही बघताय इकडे पप्पा ॲड करतायत त्याच्यामध्ये बटाटे, हे तुम्ही बघू शकता गरम आहेत। सो एवढे बटाटे घेतलेले आहेत आपण एवढे याच्यासाठी वड्यांसाठी आणि आपण त्याच्यामध्ये आता ॲड करतोय। तर फ्रेंड्स, तुम्ही हे बघू शकता पप्पांनी सुरुवात केली वडे बनवण्यासाठी, तुम्हाला हे दिसतंय हे साबुदाणे वडे, हे बघा पप्पा बनवून घेत आहेत।
हे तुम्ही बघू शकता. हे दोन असे करून ठेवलेले आहेत पप्पांनी, हे तुम्ही बघताय. आता हे आपण तळून घेणार आहोत. तर फ्रेंड्स हे तुम्ही बघू शकता पप्पा सोडतायत आता त्याच्यामध्ये वडे, साबुदाणे वडे. आणि आधी आपण तेल चांगलं तापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वडा सोडल्यावरती मीडियम गॅस करायचा. आणि हे बघताय पप्पा वडे सोडतायत. खूप छान असा आपला हा वडा तयार होतोय, तुम्ही बघताय. हे तुम्ही बघू शकता. आणि फ्रेंड्स हे तुम्ही बाहेर बघू शकता किती छान असं पावसाचं वातावरण झालं आहे आणि खूप असा वारा सुटलाय. खूप थंडगार असं हवा सुटलेली आहे, तुम्ही हे बघताय. मस्त असं वातावरण झालंय पावसाचं, छान. वडे सोडलेले आहेत आणि ते खूप छान प्रकारे असे तयार होत आहेत, तुम्हाला दिसत आहेत पुढे. हा सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे साबुदाणा वडा. मस्त साबुदाणे वडे. तर किती छान असा कलर आलाय आणि एकदम खुसखुशीत असे आपले हे बटाट वडे, सॉरी साबुदाणे वडे झालेले आहेत. तुम्ही हे समोर बघू शकता आणि मस्त फुगलेत, हे तुम्ही बघताय. किती छान असा आपला हा वडा बनवून रेडी आहे आणि एकदम खुसखुशीत आहे, हे तुम्ही बघताय. लगेच आपण हे केल्यावरती लगेच तुटतोय बघा, मस्त. तर हे असेच आपण बघा इकडे पण एक घाणा टाकलाय आणि ते होत आहेत वडे, हे तुम्ही बघताय. मस्त. आणि हे उपवासासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाणा वडा. तर फ्रेंड्स असेच आपण नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहोत नवरात्रीमध्ये. तर तुम्हाला हे आमचे पप्पांनी बनवलेले वडे कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. फ्रेंड्स हे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्रकारे आपले वडे फुगलेत आणि मस्त सगळे असे एकसारखे झालेत आणि एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत आपले वडे, तुम्ही बघताय. तेव्हा खाली मस्त तुम्ही बघू शकता. तर हे आपले एवढे वडे रेडी आहेत. बाबू हात भाजेल, गरम आहे. तर फ्रेंड्स आपले छान असे वडे बनवून रेडी आहेत आणि आता मी वडे तुम्हाला हे तुम्ही बघताय समोर. आणि मी तुम्हाला वडा टेस्ट करून सांगणार आहे कसे झालेले आहेत आपले हे उपवासाचे वडे, साबुदाणा वडे. तर चला मित्रांनो, गरम गरम आहेत खूप, हे तुम्ही बघताय. हे तुम्ही बघताय. तर मी हा आपला वडा घेतलेला आहे आणि हा असा दह्यामध्ये वडवून तुम्हाला टेस्ट करून सांगते. खूप छान असं खूप टेस्टी आपला वडा बनलेला आहे. आणि फ्रेंड्स मी तुम्हाला सांगितलं पप्पा हे खूप छान प्रकारे वडे बनवतात. तुम्ही हे बघताय आपला हा वडा आणि मला राहत नाही आहे त्यामुळे मी अजून एक बाईट घेते. तर फ्रेंड्स हे आपले असे साबुदाणा वडे तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला फ्रेंड्स भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.